तर खरं तर काल जुन्नर हद्दीमध्ये नाणेघाट हा जो परिसर आहे त्या ठिकाणी चार मित्र फिरायला आले होते आणि त्यातले एक जो युवक आहे त्याचा कड्यावरून घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशी बातमी समोर येते. काय अधिकृत माहिती आहे त्याच्यामध्ये? याच्यामध्ये अशी माहिती आहे की जुन्नर पोलीस ठाणे हद्दीमध्ये नाणेघाट परिसरात नानाचा अंगठा हा जो डोंगर आहे त्या ठिकाणी बरेच पर्यटक पर्यटनाला येत असतात, वर्षा विहार करण्यासाठी येत असतात. त्याच पद्धतीनं पारगाव, शिंगवे पारगाव या तालुका आंबेगाव या परिसरातून 4 तरुण फिरायला आले होते. 4 तरुणांपैकी 3 तरुण जे त्यांची नावं अशी आहेत की तेजस काटे, सुनील पवार आणि अनिकेत ढोबळे हे तिघे वरती पोचले डोंगरावर. आणि चौथा जो होता दत्ता विनायक लोंढे की दुर्दैवाने त्याच्यामध्ये वय 22 वर्ष आणि दुर्दैवाने त्याचा या अपघाती मयत झालेला आहे याच्यामध्ये पाय घसरून पडून दरीमध्ये. तर तो खाली येण्यासाठी ज्यावेळी निघाला बाकी मित्र वरतीच थांबले आणि तो खाली येत असताना पाय घसरून एका ठिकाणी धुक्यामध्ये हवेचा असणारा वेग आणि पाऊस या सगळ्याचा अंदाज न येता तो रेलिंगला पकडून येत असताना आणि तिथल्या सूचनांकडे केलेलं दुर्लक्ष ह्याच्यातून तो त्या घळीमधून खाली पडून दरीमध्ये कोसळला होता. काल त्याच्यामध्ये आम्ही आपदा विभाग असेल, महसूल विभागाचा, वन विभाग असेल, पोलीस खातं असतील, स्थानिक लोक असतील आणि रेस्क्यू टीम्स असतील वेगवेगळ्या, यांच्या माध्यमातून ज्यावेळी आम्हाला एक 4-4:30च्या दरम्यान माहिती कळाल्यानंतर आम्ही सगळे त्या ठिकाणी पोलीस पथकं रवाना केली आणि आम्ही सर्व प्रशासन त्या ठिकाणी आल्यानंतर शोधकार्य सुरू केले. मात्र शोधकार्य सुरू केल्यानंतर तिथे असणारा वाऱ्याचा वेग आणि एक 5 मिनिटाला बदलणारं हवामान, म्हणजे मोठा असा फॉग येतो, पुढचं काही दिसत नाही, 5 मिनिटांनी तो जातो, त्याच्यानंतर पाऊस येतो, वाऱ्याचा वेग आहे, दरी असल्यामुळं खालून जे येणारं उलट दिशेने वारं आहे, आपण बघितलं असेल की त्या परिसरामध्ये रिव्हर्स वॉटरफॉल पण आहे, म्हणजे ते एवढं मोठ्या पाण्याला जर वरती घेऊन जातं खाली पडणाऱ्या वाऱ्याचा वेग खूप जास्त आहे तिथं, प्रेशर किती असेल त्याचा. आणि त्या दृष्टीनं एखादा युवक जर त्या वाऱ्याच्या प्रवाहामध्ये, पाण्याच्या प्रवाहामध्ये किंवा दरीचा अंदाज न येता अशा पद्धतीनं आणि निसरडा रस्ता, एक तर या सीझनमध्ये त्या ठिकाणी शेवाळ वनस्पती जमा होतात. शेवाळ जमा झाल्यानंतर पाय घसरूनही आपण चालताही पडण्याचं साधारण प्रमाण जास्त असतं. त्याच ठिकाणी जरी गळी किंवा दरी असेल तर तिथून घसरून तो पडतो आणि ज्या ठिकाणावरून तो पडला तर तिथलं जे अंतर आहे, म्हणजे खाली तो एकदम कडा असा आहे की ज्या ठिकाणावरून पडल्यानंतर तो जिथं आपटेल ते ठिकाण 600 फुटावर आहे. म्हणजे साधारणपणे म्हणजे थेट उभा कडा आहे, तो एकदम उभा कडा आहे. म्हणजे त्याच्यातून जर असं समजा एक 20-25 फुटावरून पडलेला माणूस सुद्धा पूर्ण डॅमेज होऊन जाण्याची शक्यता असते. 600 फुटावर तर पॉसिबिलिटीज राहत नाही. पण तरी सुद्धा आम्ही ते रेस्क्यू ऑपरेशन सगळं प्रशासनाने त्या ठिकाणी राबवलं. दिवसा आम्ही ड्रोनचा वापर केला आणि साधारण अंधार पडल्यानंतर मी थोडं थांबवतो, आपल्याला किती वाजता खबर मिळाली आणि त्यानंतरच्या प्रक्रिया सगळ्या कशा होत्या मग? साधारणपणे आम्हाला डायल 112ला एक 4 वाजण्याच्या सुमारास कॉल आल्यानंतर आणि स्थानिकांना आम्ही लगेच तिथले पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, स्थानिक ग्रामस्थ असतील, ते तात्काळ आम्ही लगेच रवाना केले. पोलीस प्रशासनही त्या ठिकाणी दाखल झालं आणि ते सर्च ऑपरेशन सुरू केलं. आता सुरुवातीला त्याच्यामध्ये एक शक्यता होती की ह्या जिवंत असावा, त्या ठिकाणी आवाज देणे, त्या पद्धतीनं बघणे, जिथं आपली दृष्टी जाते त्यापर्यंत पाहणे, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तो कुठेच दिसून येत नव्हता. त्यानंतर मग साधा ड्रोन त्या ठिकाणी वापरला की दिवसा जो आपण जनरली वापरतो, परंतु अंधार पडत आला. अंधार पडल्यानंतर ती आपल्याला त्या ठिकाणी थांबवावं लागलं होतं. मग अंधार पडल्यानंतर काय करायचं, तर मग वन विभागाकडे आपले प्रदीप चव्हाण साहेब आहेत, त्यांनी अशी माहिती दिली की आमच्याकडे थर्मल ड्रोन आहे. बरोबर. थर्मल ड्रोनमध्ये काय होतं की जर एखादा लाईव्ह म्हणजे जिवंत व्यक्ती किंवा प्राणी कोणी असेल तर त्या ठिकाणी तो डिटेक्ट केला जातो. जनरली तो त्यांचा ते प्राण्यांसाठी वापर केला जातो. बिबटचं लोकेशन ट्रेस करण्यासाठी वापरतात अशा पद्धतीने. तर मग आपण त्या पद्धतीने त्याचा वापर, आता ही आपत्कालीन परिस्थिती आहे आणि एक जीव वाचू शकतो या दृष्टीने आम्ही तो सुद्धा प्रयत्न केला. परंतु ज्यावेळी ड्रोन घेऊन आलो त्यावेळी दरीतून वरती येणारी हवा, येणारं फॉग आणि पाऊस आणि वाऱ्याचा वेग, त्याच्यामुळे तो ड्रोनही हेलकावे खात होता
परंतु ड्रोनला असणारी जी लाईट होती खाली, म्हणजे सर्च लाईट होती, फोकस लाईट. हां. त्या फोकस लाईटने असं वाटलं की तो जर व्यक्ती जिवंत असेल तर कुठेतरी हात करेल किंवा आवाज देईल किंवा अशा पद्धतीने आम्हाला ट्रेस तरी होईल, म्हणजे जिवंत असेल तर तातडीने मदत त्याच्यापर्यंत पोहोचवता येईल. पोहोचेल. अशा पद्धतीने आम्ही तो जिथून पडला आणि जिथे पडू शकतो किंवा अडकू शकतो अशा पूर्ण झाडीचा परिसर सर्च केला, परंतु दुर्दैवाने ते कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी रात्री मिळालेला नव्हता. त्यानंतर नातेवाईक जमा झाले होते. आता ह्याच्यामध्ये दुहेरी कसरत असते. एक तर जमा होणारी गर्दी, नातेवाईकांचं असणारा संवेदनशील पाठ, त्यांचा असणारा आक्रोश आणि आम्हाला करायला लागणारी कारवाई, या सगळ्यांचा मेळ घालून नातेवाईकांना त्या ठिकाणी आपले जे काही कागदोपत्री प्रोसिजर असेल यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो. त्यांना आधार दिला, सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. काही उत्साही नागरिक किंवा उत्साही शोधायला जाऊन आणखी एखादी दुर्घटना नको म्हणून त्यांनाही त्या पद्धतीच्या सूचना दिल्या. म्हणजे एकाच वेळेस खरं तर तुम्ही 3-4 पातळ्यांवर लढत होते. एकतर त्याची शोध मोहीम, नातेवाईकांचं सांत्वन, त्यानंतर तिथलं असणारं निसर्गाचं रौद्र रूप आणि हे उत्साही पर्यटक. हां, तसंही होतं. आणि या व्यतिरिक्त यंत्रणांमध्ये समन्वय होता की कारण आपल्या कड्यावरून खाली गेल्यानंतर ठाणे ग्रामीण म्हणजे टोकावडे पोलीस स्टेशनचा परिसर लागतो. तिथल्याही पोलिसांचं आम्हाला तिथल्याही रेस्क्यू टीमचं सहकार्य होतं. त्या रेस्क्यू टीमच्या सहकार्यात आम्ही समन्वयामध्ये होतो आणि तिथले जे विषय होते की जे रेस्क्यू टीमचं हे करतात, तर त्यांचा नेहमीचा असा अनुभव आहे की सर मी आत्तापर्यंत साधारणपणे 8 ते 10 बॉडीज त्यातून परिसरातून काढलेले आहेत. आणि त्यांना वयोगटाचं जर त्यांनी विश्लेषण केलं तर ते शॉकिंग होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की जनरली हा वयोगट 22-23 म्हणजे 25च्या तर पुढे कोणीच नाही. अच्छा. म्हणजे त्यावरून लक्षात येतं की या अतिउत्साही असतात हे वयोगट थोडक्यात. अतिउत्साही किंवा त्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणच्या परिसराची माहिती नसणे, प्रशासनाने दिलेले नियम सूचनांकडे दुर्लक्ष करणे, त्याच्यानंतर पर्यावरणाची त्या ठिकाणची कुठलीही कल्पना नसताना जाणे. याच्या अगोदर मी माहिती घेतली की त्या ठिकाणी काही पर्यटक म्हणजे ट्रेकर्स होते तर ते भरकटले पण होते. याच्या अगोदर म्हणजे 4 पर्यटक भरकटले आणि त्यातला एकाचा दुर्दैवी अंत झाला होता. तर त्याला बाहेर कसं यायचं म्हणून ते 2-3 दिवस मला वाटतं 2 दिवस ते डेड बॉडीसह सुद्धा ते फिरत होते. अशा पद्धतीचे सुद्धा त्या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं या अनुषंगाने आता याच्यामध्ये एक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. प्रशासनाचे नियमावली घालून दिलेल्या या पद्धतीने जनजागृती करत असते. त्या ठिकाणी आमची कारवाई पण सुरू असते. तर या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्रशासनाने घालून दिलेले नियम, अटी, शर्ती आपण पाळावेत, अतिउत्साह टाळावा आणि त्या ठिकाणी आपण जात असाल त्या परिसराची, पर्यावरणाची आणि पूर्ण एरियाची माहिती असल्याशिवाय आपण जाऊ नये. आणि गेलात आणि अशा पद्धतीनं आपण अडकलात तर आपण आपली सेफ्टी काय असावी, आपल्याकडे त्या ठिकाणी परिसरात गेलं तर कुठल्या टॉवरला रेंज आहे, कुठल्या टॉवरला नाही, हे सुद्धा पडताळणी करून आपण थोडाफार माहिती घेतली तर जर अडकलात तर त्या ठिकाणी आपल्याला संपर्क करता येईल. साधारणपणे जिओ या कनेक्शनला त्या ठिकाणी रेंज जास्त प्रमाणात मिळून येते, दिसून येते. तर अशा पद्धतीने सुद्धा नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन स्वतः अशा परिसरात जात असताना माहितीसह जावे आणि स्वतःची काळजी, सुरक्षा घेऊन सुरक्षित राहा. आता ते जे युवक आहेत त्या युवकांबद्दल अधिकची माहिती काय मिळाली? म्हणजे ते शिक्षण घेत होते किंवा कुठं त्यांचा व्यवसाय होता की नोकरीला? नेमकी 4 युवक आहेत. 4ही युवक शिक्षण वगैरे नाही घेत. 4ही युवक स्वयंरोजगार आहे त्यांचा. फोटोग्राफर आहे, 2 ट्रान्सपोर्टमध्ये आहेत. आणि आत्ता जो दुर्दैवी ज्याचा हे झालेला आहे अद्यापर्यंत आपल्याला जी बॉडी मिळालेली आहे, बाकीच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करणे अजून बाकी आहे. पण हे वेल्डिंगचं काम करत होता अशी माहिती आहे. आता अशी माहिती मिळते की तो मृतदेह जो आहे तो थेट वर काढता आला नाही, त्याच्यामुळं माळशेज घाट मार्गे तो आता जुन्नरला आणण्यात येतोय. नेमकी काय हकीकत आहे? अगदी बरोबर आहे. कसं आहे की ज्यावेळी आपल्याला एखादी बॉडी मिळते तर तो कडा एवढा स्टीफ आहे की तो वरती घेऊन येणं शक्य होत नाही किंवा त्याला फार अडचणी येतात. तर ते पर्याय मार्ग खाली आहे. खाली घेऊन जाऊन मग आपण बाय रोड त्या ठिकाणी घेऊन येऊ शकतो. ठीक आहे. तर नागरिकांना आपण काय आवाहन करायला, आपण जर पाहिलं वयोगट हा जो आहे तो 20 ते 25च्या दरम्यानचाच वयोगट आहे की जो जास्त रिस्क घेतो किंवा अशा दुर्घटनेला बळी पडतात. पालकांना किंवा त्या युवकांना काय आवाहन करावं आपण? या अनुषंगाने युवकांना आणि पालकांना अशा पद्धतीचं आवाहन करतो की युवकांनी अशा परिसरामध्ये जाताना कुठल्याही प्रकारचे मादक द्रव्याचं सेवन असेल
नशिल्या पदार्थांचं सेवन असेल, त्या ठिकाणी जाऊन हुल्लडबाजी करणे असेल, असे कुठलेही करू नये. प्रशासनाने दिलेले घालून दिलेले नियम अटींचे पालन करावे. अन्यथा जुन्नर पोलीस ठाण्याकडून आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून याच्यामध्ये आपल्यावर जी प्रचलित कायद्यानुसार कारवाई आहे ती कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये आपण कारवाईला सामोरे जावे लागेल. परंतु असे न होता आपण नियम अटी शर्तींचे पालन करावे आणि आपण पर्यटनाला अवश्य यावे, परंतु येताना अटी शर्तींचे पालन करून परिसराची माहिती घेऊन आपली सुरक्षा, आपली खबरदारी घेऊन, आपल्या कुटुंबाची खबरदारी घेऊन यावे. आता हा जो मयत झाला त्याच्यामागे त्याचं आई आहेत, वडील आहेत, एकुलता एक मुलगा होता, बहीण आहे, लग्न झालेलं आहे समजा, परंतु कौटुंबिक जबाबदारी पूर्ण याच्यावर होती. आईवडिलांवृद्धत्वाकडे झुकलेले असताना या पद्धतीनं फक्त काहीतरी अतिउत्साहीपणाने आपण वरती जाणं, परिसराची माहिती नसणं, त्या ठिकाणी तोल जाऊन पडणं, हे तरुण वयामध्ये अशा पद्धतीचं दुःख त्या कुटुंबावर येणं अजिबात योग्य नाही. या माध्यमातून सर्व युवकांना तेच आवाहन करेल की आपण आपली सुरक्षा घ्यावी, अटी शर्तींचा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावे. ओके, थँक्यू.